covered yesterday. Clear? So one more thing I wanted to show. By the way, homework कोणी केलाय का? किसी ने homework किया है complete? कौन सा है वो sheet? Right? ये है ना? ओके आपको एक होमवर्क दिया था डे 6 का था राइट सम क्वेश्चंस वगैरह थे उसमें अकाउंट टाइप्स हाँ ओके इट्स नॉट देयर डे 5 yes these were the questions to analyze डे 4 वे हमने कल सीखा था डे 5 में आपको क्वेश्चंस थे प्रैक्टिस के लिए राइट तो किसी ने किया है हैज एनीबॉडी ट्राइड किसी ने क्वेश्चन सॉल्व कोणी केले का सॉल्व क्वेश्चंस बाय द वे तुम्हाला स्क्रीन प्रेझेंट करायचं होतं लास्ट टाइम आय गेस हु प्रेझेंटेड द स्क्रीन हेमंतनी केलंय स्वाती विशाल तुम्ही घेऊ शकता इनिशिएटिव्ह प्रेझेंट युअर स्क्रीन आणि सॉल्व करून दाखवा क्विकली or maybe Alisha or someone else can take an initiative and present their screen. Shubham, Sudarshan, quickly. बाय द वे सगळे मोबाईल वरती आहेत लॅपटॉप वरती आहेत कसं जॉईन करताय नो रिस्पॉन्स as usual okay good hemant what लॅपटॉप about वर others लॅपटॉप स्वाती okay तुम्ही प्रेझेंट करून दाखवू शकता का ऍटलीस्ट प्लॉट समवर म्हणजे तुम्ही करू शकता का हो सर आर यू इन अ पोझिशन ओके मला या क्वेश्चनचा आन्सर सांगा हाऊ मेनी न्यू कस्टमर्स हॅव ओपन IRA अकाउंट म्हणजे IRA अकाउंट किती जणांनी ओपन केलंय हे सांगू शकता का क्विकली ओके सर एक मिनिट. I see a lot of new faces today. Pawan, Sudarshan, right? Okay, तुमचा पहिला दिवस आहे का? अभिलाष आहे का? Yes, sir. Alisha sir. has completed. Okay. ठीक आहे तुम्हाला जेवढं कळतंय तुम्ही समजून घ्या आणि काही क्वेश्चन असेल तर विचारत जा आणि आपल्याकडे लेक्चर्स पण आहेत ते तुम्ही अटेंड करू शकता आणि नसेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा एक्सेलचं लेक्चर असेल तुम्ही रिपीट करू शकता परत है ना क्लिअर अलिशा Yes, sir. येस तुमचा डे 2 आहे ओके ओके क्विकली ऑलरेडी इट्स बीन ऑलरेडी 6-7 मिनिट्स झाले मॅडम ओके मॅडम तुम्ही सेटअप करून घ्या once you are ready maybe let me know so what we are going to do is we are going to learn one more thing in the pivot table itself मतलब pivot table में थोड़ा एक आपको और एक वर्जन है उसका pivot table का that we will cover it today so कल हम कैसे करते थे okay let's go with that example only मतलब I need to find out कि existing customers existing new customers के IRA account कितने हैं right तो एक साइड में क्या आएगा ऊपर अकाउंट टाइप आएगा राइट और इस साइड में क्या आएगा कस्टमर टाइप न्यू है ओल्ड है राइट मतलब दिस साइड विल बी न्यू यहाँ पे न्यू रहेगा और एग्जिस्टिंग रहेगा Screen है this. ओके 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 राइट तो यहाँ पे नाउ आई गेस यू कैन सी सो यहाँ पे न्यू रहेगा एंड एग्जिस्टिंग राइट और ऊपर से यू विल हैव अकाउंट टाइप
IRA, CD, so on and so forth, और यहाँ पे काउंट आएगा इनका, राइट? तो इससे पता चलेगा कि IRA में न्यू कस्टमर कितने हैं. दिस इज नथिंग बट अ काउंट, अकाउंट के काउंट, राइट? सो ऐसे आप बना सकते हो. सो नाउ आपने जो विजुअलाइज किया, लेट मी मेक इट मोर इजी फॉर यू. आपको विजुअलाइज भी करने मतलब जरूरी नहीं है. सो व्हाट वी आर गोइंग टू डू इज, देयर इज वन मोर ऑप्शन. फर्स्ट स्टेप इज insert, right? Insert pivot table. Okay, in the pivot table you can table which is this my data complete data, right? This is already called as table 4 and new worksheet. So let me press OK. So I got a new pivot table in the sheet 8. Okay, so here आप देख रहे हो यहाँ पे ऑप्शंस है. there's options, there is टर्म कॉल्ड ऑप्शन्स. म्हणजे ऑप्शन्स इथे आहे, इथे ऑप्शन्स मध्ये जाऊन अजून एक ऑप्शन्स, देन हिअर यू नीड टू सिलेक्ट अ डिस्प्ले. इथे दिसतं डिस्प्ले. डिस्प्ले मध्ये क्लासिक व्ह्यू, सॉरी क्लासिक पिवट टेबल लेआउट दिसतंय का? हे बघा, सेकंड ऑप्शन, राइट? हे इनेबल करायला लागेल. ऑप्शन्स डिस्प्ले मध्ये क्लासिक. इफ यू प्रेस ओके, you get a new UI, user interface नवीन मिळतो तुम्हाला. Now here you don't even have to visualize. तुम्हाला डायरेक्ट काय करायचं होतं, अकाउंट टाइप कुठे वर पाहिजे होतं, राइट? मी इथून ड्रॅग करतो आणि वर ड्रॉप करतो. अकाउंट टाइप आले. कस्टमर्स पाहिजे होतं, राइट? ड्रॅग करतो, कस्टमर्स ड्रॉप करतो इथे, राइट? सो यू डोंट इवन हॅव टू विज्युअलाइज, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. आणि व्हॅल्यूज मध्ये काय घेऊ होतं? कॅन एनीबडी टेल मी क्विकली? मला काउंट करायचं आहे. आता मला एक्झिस्टिंग आहे, सॉरी काय पाहिजे होतं मला, न्यू वाल्यांचं IRA पाहिजे. IRA किती अकाउंट आहेत. दिस इज नथिंग बट US बँकिंग रिलेटेड डेटा आहे. तर काउंट कसा काढणार मी, किती अकाउंट होते एक्झिस्टिंग और न्यू चे? कॅन आय ड्रॉप अमाउंट? आय विल ड्रॉप अमाउंट. आय विल डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतो. ओके, काय झालंय इथे बघा, सम झालंय, राइट? सम ऑफ अमाउंट. बट डू वी नीड सम? आपल्याला सम करायचं आहे का टोटल? नो, राइट? काउंट पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, इथे जाऊन हिअर इथे आहे ना, सम ऑफ अमाउंट आहे, त्यामुळे ते अमाउंट सम झाले. म्हणजे टोटल IRA अकाउंट मध्ये किती पैसे आहेत याचं नंबर आलाय तुम्हाला. पण तुम्हाला किती पैसे आहेत हे काढायचं नव्हतं, तुम्हाला काउंट काढायचं आहे. मतलब आपको काउंट निकालना है, ना कि सम कितना पैसा है उसका, राइट? सो व्हाट यू डू इज click on this drop down menu, value field setting, focus here, value field setting. Okay, select on value field. Here can I select the count? So that it will do the count, it will not add all the numbers. If I select count, press OK. So what do I get? These are nothing but the number of accounts, right? Not the sum of account or sum of the money which is inside the account. So can you give me the answer? Existing how many are new customer और उनका IRA में अकाउंट कितना है? 2 है, right? So there are 2 people who are new and are existing customers. Okay, समझ में आया? Now you can see the trend as well. मतलब existing customer has many accounts but new customer are very less number of accounts, and only IRA has 2 because people has to trust your bank. म्हणजे पेन्शन अकाउंट काढताना बँक वरती ट्रस्ट पाहिजे. बिकॉज आता तुम्ही अकाउंट काढले 10 वर्षांनी, बँक असेल नसेल काही सांगता नाही येत ना. जर तुम्ही रिटायर झाले आणि बँक बुडाली तर, so you will not have any other option. So that's why you first test with saving account, do some transactions, build relation with that bank, and once you are confident this bank is helpful, then you open a retirement account, right? Clear? तर हे तुम्हाला इथे दिसून येईल डायरेक्ट. सो हे क्लासिक व्ह्यू मध्ये पण तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता, और यू कॅन क्रिएट ऑल दोज थिंग्स. दिस इज नथिंग बट अ क्लासिक व्ह्यू. जे काल आपण बघितलं दॅट वॉज रेग्युलर.
हे तुम्हाला इनेबल करायला लागतं सेपरेट. ऑप्शन्स अँड डिस्प्ले, राईट. सो व्हॉट यू हॅव टू डू हिअर, इथे ऑप्शन्स आहे, तो ऑप्शन्स, अगेन ऑप्शन्स, see one more option is there, okay, and then in the display, this display tab मध्ये तुम्हाला pivot table option दिसेल, this classic pivot table, okay. Right, so you can directly drag and drop and achieve the required output, whatever you want to find out the insights from. आणि आपण काल जसं स्लाइस वगैरे बघितले होते, so you can insert slicer, timeline, right, like this. See, only existing, new, combine, you can do all those options. We saw slicers, timeline yesterday, we covered most of the things, right? So we did pivot chart, म्हणजे काल pivot chart वगैरे बघितलं, ते field होते काय बटन्स, इथले सगळे बटन्स रिमूव्ह करण्यासाठी. सो तुम्हाला स्टिल टाइम, तुम्ही ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. आय गेस इथे क्लासिकचे 3 आहेत, रेग्युलर पिव्होट टेबलचे बाकीचे क्वेश्चन्स आहेत, ओके. आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग साठी हा क्वेश्चन आहे. सो देर आर 6 to 7 क्वेश्चन आजचे. कालच्या लेक्चर में 6 से 7 क्वेश्चन होते, मतलब 6 to 7 क्वेश्चन जो आज के लेक्चर के यहाँ पे है, और कल प्रीवियस डे के लेक्चर के 6 से 7 क्वेश्चन है. So you need to solve each and every question. Then only you will get a good understanding of pivot table. There are a lot of most of the times you will use the pivot table. So it's better you should be confident, or you know what all options are available. You don't have to remember, but you should know how to. It is like classical view is there, so you can simply Google and find out how to enable that layout, classical layout. Okay, don't remember the options, remember the concept. Concept is there is a classical view layout which I can use drag and drop directly. I can use it for, right? So कल क्लियर, सबको क्लियर हुआ क्लासिकल व्यू क्या है, पिवोट टेबल क्या है? I know most of you might have not new to this, but आप लोग कवर करेंगे तो maybe you will understand. Okay, so आज हम थोड़ा आगे वाले हैं. So next topic what we cover is goal seek. So there is few just a second. Yeah, so there is a goal seek. There is concept called goal seek. So that goal seek option, what we are going to say, suppose the scenario is like this. So whenever you calculate something, suppose you have a company, so this is your company. In your company you have 3 products: table, chair and furniture, okay. And table, by selling table you earned 1.5 lakh, by selling chair you earned 2.4 lakh, okay. And by selling furniture you earned 6,10,000. म्हणजे एवढं सगळं विकून फर्नीचर, ऑफिस चेयर, टेबल बेच के आपने इतना पैसा कमाया, ओके. बट जो पैसा कमाया उसमें डायरेक्टली प्रॉफिट रहता है क्या? नहीं, राइट. आपको मटेरियल कॉस्ट रहता है, मार्केटिंग, सेल्स, जो भी डिलीवरी का है वो सब माइनस करके आपको प्रॉफिट बचता है. तो उसका प्रॉफिट परसेंटेज यहाँ पे लिखा है. मतलब टेबल बेच के मैं 20% प्रॉफिट कमाता हूँ. मतलब मान लीजिए मेरा 100 रुपए का टेबल है, तो उसमें से मुझे 20 रुपए मिलेंगे, 80 रुपए मेरा खर्चा है, राइट. मतलब आई हैव ओनली, in case of chair I have 25% as a profit. Means if I sell a chair for 100 rupees, I will get 25 rupees as a profit. 75% is my material cost, or everything, operations cost you can say, or manufacturing cost. So all those including. And सेम फॉर ऑफिस फर्नीचर. ऑफिस फर्नीचर के लिए भी 15% का प्रॉफिट है. तो 100 रुपए का ऑफिस फर्नीचर बेचेंगे तो 15 रुपए उनको मिलेगा, ओके. तो इस हिसाब से उन्होंने उनका प्रॉफिट कैलकुलेट किया है. मान लीजिए 1.5 लाख में
ओके 1.5 लाख का प्रोडक्ट 1.5 लाख के चेयर टेबल बेचे तो 30,000 रुपये कमाए. 2.40 लाखाचा चेअर्स विकले तर 60,000 रुपये त्यांना प्रॉफिट मिळाले. राइट. सिमिलरली ऑफिस चेयर बेच के ऑफिस फर्नीचर बेच के उन्होंने 60,000 अर्न किया है. राइट. Just a second. Okay. So this is sorry. Right. So suppose let me change some values here. Okay. So गोल से क्या करता है, मान लीजिए ये ऑप्शन आपके पास नहीं है. ओके. सो लेट मी दिस वन. अभी मान लीजिए दो प्रोडक्ट आपने बेचा है, टेबल और चेयर, और टेबल और चेयर बेच के आपको 90,000 रुपीज यू आर अर्नड, आपका प्रॉफिट है, आपने कमाया. बट आपका टारगेट 1.5 लाख रुपए का है. मतलब मुझे इस साल में 1.5 लाख रुपए कमाने हैं एज अ प्रॉफिट. ओके. सो आई नीड टू अर्न 1.5 लाख एज अ प्रॉफिट. सो मैं ऑफिस फर्नीचर कितने के बेचूं सो दैट आई विल हैव अ 1.5 लाख रुपए प्रॉफिट. समझ में आया? मतलब मान लीजिए मुझे 1.5 लाख रुपए कमाना है, उसमें से मैंने 90,000 रुपए ऑलरेडी आई हैव अर्नड. ओके. तो ऑफिस फर्नीचर का कितना कंट्रीब्यूशन होना चाहिए, मतलब मैन्युअली आप कैलकुलेट कर सकते हो, बट इसका आगे थोड़ा एडवांस वर्जन है कॉल्ड सॉल्वर, तो उसके लिए ये बेस की तरह काम करता है. सो सिमिलरली आप बोल सकते हो कि सर 60,000 के आसपास इफ आई अर्न, मुझे 1.5 लाख का प्रॉफिट होगा. ओके. ये एक वन सिंपल एग्जांपल है, दैट्स व्हाई यू आर एबल टू कैलकुलेट. बट इन अ कॉम्प्लेक्स सिनेरियो, सिमिलर सिनेरियो वेयर आपको पता है आपका टारगेट क्या है और आपको पता है कितना अचीव करना है आपको, एंड यू नीड टू फाइंड आउट दैट गैप. तो वो गैप इज नथिंग बट अ गोल सिक. गोल मतलब मुझे क्या अचीव करना है, सिक मतलब अचीव करना. ओके. Goal sick, that is nothing but one of the feature or one of the function in a Excel. Excel मध्ये हे function आहे goal, आणि हे कुठे असेल, this so it is available in the data tab. Okay. Data tab में there is what if analysis. Okay. What if analysis म्हणजे जर 1.5 लाख प्रॉफिट करायचा आहे तर मी ऑफिस फर्निचर किती बनवू. That is nothing but what if. जर 1.5 लाख म्हणजे कंडिशनल अनालिसिस म्हणतात, इज नथिंग बट. सो टू डू दॅट अनालिसिस यू हॅव फ्यू मोर ऑप्शन्स कॉल्ड. सो डेटा टॅब मध्ये व्हॉट इफ अनालिसिस वरती क्लिक केला तर यू विल हॅव 3 मोर ऑप्शन्स. तर दिस इज वन ऑफ द ऑप्शन विच वी आर गोइंग टू सी इज नथिंग बट अ गोल सिक. ओके. क्लिअर. सो तर त्याचा आपण यूज करणार आहे आता. सो नाव यू ऑलरेडी द फॉर्म्युला इज ऑलरेडी हिअर. ओके. So this is, now you need to find out, so what the process is, whatever total I have, like total contribution or total profit, right? So this sale I need to make it as 1,05,000, 1,50,000, म्हणजे 1.5 लाख रुपये आपल्याला पाहिजे इथे, right? So what I will do is I will select this cell first. मुझे इधर 1.5 लाख रुपए का टारगेट है मेरा और 1.5 लाख मुझे चाहिए उसमें. हाँ, ऊपर कितना भरना है, क्या भरना है, not required currently. Okay. तो मैं क्या करूंगा, I will select the cell, go to data tab, click on what if analysis and select a goal seek. Press goal seek. Okay. So you will have a new menu or new window opened. This. So set cell. सेट करना है, कौन से सेल को सेट करना है, नथिंग बट दिस सेल, राइट, जो हमने ऑलरेडी सिलेक्ट किया है D6. टू वैल्यू, कौन से वैल्यू को चाहिए, मुझे 90,000 प्रॉफिट था, मुझे 1.5 लाख करना है उसको. सो दिस इज नथिंग बट 1.5 लाख रुपए, राइट. आता और बाय चेंजिंग सेल, मतलब कौन सा सेल चेंज करके ये आपको आउटपुट चाहिए, मुझे ये सेल चेंज करके आउटपुट चाहिए, राइट. इस सेल में कुछ तो वैल्यू आएगा, उसके बाद मुझे प्रॉफिट होगा. सो सिलेक्ट ओके. देख रहे हो आप, कैलकुलेट कर रहा, ऑब्जर्व, वो कैलकुलेट कर रहा है बैकग्राउंड में. सो एक्सेल इज डूइंग कैलकुलेशन, उसके कैलकुलेशन के हिसाब से उसने 1.5 लाख रुपए प्रॉफिट किया और 60,000 आपको ऑफिस शेयर से कमाना पड़ेगा. सो दैट इज नथिंग बट द रिवर्स कैलकुलेशन. ओके. सो दिस इज नथिंग बट अ गोल सिक.
राइट। तो सिमिलर एग्जांपल आप स्टूडेंट्स के लिए भी लगा सकते हो, ओके। बट इसका लिमिटेशन यही है कि यू नीड टू चेंज ओनली वन सेल, आप एक ही सेल चेंज कर सकते हो, मल्टीपल सेल्स चेंज नहीं कर सकते यहाँ पे, मतलब मल्टीपल सेल्स में आपको वैल्यू एंटर करना है ऐसे नहीं होगा। सो दैट फंक्शनैलिटी इज इन सॉल्वर, ये देख रहे हैं सॉल्वर। सो दिस इज वन मोर ऑप्शन वेयर इट सपोर्ट्स मल्टीपल ऑप्शंस और मल्टीपल चेंज ऑफ वैल्यूज। सो सिमिलरली आप यहाँ पे भी यूज कर सकते हो, मान लीजिए यू नीड आपको एवरेज मार्क्स कुछ ज्यादा चाहिए, ओके। यहाँ पे करंटली यू हैव some 0 mark English में, okay, so you need 75 65 marks or something, so you can calculate how much I should score in English so that I will have average mark 75%। एवरेज मेरा 75 होने के लिए इंग्लिश में मुझे कितना स्कोर करना पड़ेगा, दैट आई नथिंग बट अ गोल सिक कैलकुलेशन, ओके। सो सिलेक्ट द एवरेज सेल, व्हाट इफ एनालिसिस, गोल सिक, कौन सा सेल, यही सेल मुझे चेंज करना है, राइट। कितना करना है, कितने परसेंट चाहिए आपको बताइए, 75, ओके। बाय चेंजिंग सेल, कौन से सब्जेक्ट में, इंग्लिश में, तो इंग्लिश सेलेक्ट कीजिए, प्रेस ओके, इट इज सॉल्विंग, ये बघा सॉल्व केलंय। तो इंग्लिश में आपने 60 मार्क्स लेके आए तो आपको 75% एवरेज आएगा, राइट। सो दिस इज नथिंग बट अ गोल सिक। सो सेम प्रोडक्ट के लिए आप कर सकते हो, मुझे प्रोडक्ट कॉस्टिंग इतना करना है तो मैन्युफैक्चरिंग का कॉस्ट कितना चाहिए, मैं मार्केटिंग पे कितना खर्चा करूं, 2 लाख को बेचना है मुझे प्रोडक्ट, 1.5 लाख, ओके। तो उसमें से सेल्स कितना होना चाहिए, मार्केटिंग कितना होना चाहिए, सो ऑल दोस थिंग्स यू कैन एक्सप्लोर, क्लियर। सो सिमिलरली यू कैन कैलकुलेट फॉर ऑल दिस वैल्यूज, गोल से आप यहाँ पे कैलकुलेट कर सकते हो, ट्राई टू एंटर सम वैल्यूज हियर, और हिंदी के लिए काउंट कर, मतलब काउंट कर सकते हो आप, and find out changing values of Hindi, then what is the average, right? Clear, goal को काय कळलं. So next topic which we are going to is scenario manager, okay. तर सिनारिओ मॅनेजर म्हणून एक ऑप्शन आहे, इथेच तुम्हाला दिसेल ते डेटा टॅब मध्ये, व्हॉट इफ एनालिसिस मध्ये देयर इज सिनारिओ दिसतंय, गोल सेक आपण बघितलं, नाउ वी विल गोइंग टू सी अ सिनारिओ मॅनेजर। आता सिनारिओ म्हणजे काय, एखादं कंडिशन और सम what you can say set of conditions, okay, this is nothing but a scenario and ते सिनारिओ सगळे मॅनेज करणं इज नथिंग बट अ सिनारिओ मॅनेजर। तर याचा यूज कुठं होतो, काय होतो, दैट विल सी, मतलब इस कहाँ यूज करना है, बट आप बोल सकते हो कि अलग अलग सिनारियो, मान लीजिए मेरी कंपनी है और मुझे बिग बिलियन डे पे ऑफर देना है कस्टमर को, तो मैं कितना ऑफर करूं, और बिग बिलियन डे पे मान लीजिए 25% किया, दिवाली पे 20%, न्यू ईयर पे 15%, तो ये सब मैं ऑफर जो दे रहा हूँ इसके बाद मेरा प्रॉफिट कितना होगा, ये कैसे फाइंड आउट करना है। सो दैट इज नथिंग बट अ सिनारियो मैनेजर, मतलब अलग अलग सिनारियो ले लो, मतलब बिग बिलियन डे का सिनारियो, उस पे कितना खर्चा हुआ, उसमें कितना प्रॉफिट, और दिवाली सेल, न्यू ईयर सेल, तो वो साल, So discount might be vary from product to product also. हाँ, that you can create the scenario, so that is nothing but an application of scenario manager, so you don't even have to calculate individual calculations, okay. So you can use a scenario manager and create multiple scenarios depending upon your requirement, okay. So that we'll see. So what example we are going to look at is, so it is one of the person, मान लीजिए आप उनको जॉब चेंज करना है, ये करंटली उनका मंथली इनकम और एक्सपेंस है, बैलेंस शीट बोल सकते हो आप, नहीं तो एक्सपेंस मैनेजर, और आपका कितना खर्चा हो रहा है क्या नहीं है, ये यहाँ पे डिटेल दिखा है, मंथली बजट, मान लीजिए पर्सन एक्स है, ही करंटली अर्न्स 90,000 एज अ मंथली इनकम, ओके। तो हाउस रेंट कितना है, 25,000, मोस्टली पुणे में वगैरह रहते होंगे इसीलिए, सो 25,000 रेंट है, ओके। सपोज ही वांट्स टू चेंज अ जॉब, तो उनको जॉब मिला उनके घर के पास, बट वर्क फ्रॉम होम दिया है तो वो मंथली सैलरी भी कम किया है,
मान लीजिए मंथली सैलरी 40,000 और 60,000 रुपए है, तो उसके अकॉर्डिंगली बाकी के खर्चे भी चेंज होंगे, राइट? मतलब घर का रेंट चेंज होगा, ग्रोसरी चेंज होगा, इलेक्ट्रिसिटी चेंज होगा, जो भी उनके घर के खर्चे हैं, और फाइनली सेविंग ज्यादा होगा उधर, है ना? मान लीजिए दूसरा एक केस है, इनको यूएस और यूके में कुछ जॉब मिला, तो उनका क्या होगा, मंथली सैलरी बढ़ जाएगा बहुत ज्यादा, तो ऐसे भी बाकी के खर्चे भी बढ़ेंगे, राइट? तो ये फिर टोटल सेविंग कितना होगा वो कैलकुलेट करना है। तो अब क्या करेंगे इस कंडीशन के लिए? शुड आई यूज अपडेट करूँ यही पे, मतलब यार ये 54 इसको ही चेंज करो, हाँ कितना चाहिए, 60,000 ऐसे। तो ये अभी अपडेट हो रहा है, बट सब कुछ मैन्युअली मुझे सेट करना पड़ता है। मान लीजिए इसका ही मुझे रिपोर्ट वगैरह बनाना है कुछ, इसको ही आपके कंपनी के पर्सपेक्टिव में देखिए, तो कंपनी में तो जाके ऐसे मैन्युअली एडिट नहीं कर, मतलब कर सकते ना, और करेंगे तो भी कॉपी पेस्ट करना पड़ेगा, उसका रिपोर्ट अलग से बनाना पड़ेगा। So you don't have to do all such things. So that's why we have a scenario manager. So what you have to do is, first you can click on the data, okay? What if analysis in that scenario manager. So already I have created 3 scenario, not an issue. So there is an option called add. Let me delete all those. Okay. So आपका क्या क्या वैल्यू चेंज होंगे? सो मंथली इनकम मेरा चेंज हो रहा है, सो आई विल सेलेक्ट मंथली इनकम, फिर कंट्रोल करके नीचे के वैल्यूज, all these values are changing, right? So I selected this and then click on data type, what if analysis, scenario manager, and in scenario manager you can see no scenario defined, click add, मैं add पे click करता हूँ। Okay, so now scenario आ गया, actually I could have done reverse way. Scenario से देखिए, salary in कहाँ पे लिखना है, पुणे लिख देता हूँ, मतलब ये पुणे का सैलरी है, अज्यूम मतलब सपोज ये पुणे का सैलरी है, ओके? और चेंजिंग इन सेल, कौन कौन से चेंज सेल हो रहे हैं मैंने ऑलरेडी सिलेक्ट किया है, यहाँ पे हाई देखिए, यहाँ आई ऑलरेडी सिलेक्टेड ऑल दिस चेंजेस, आप यहाँ पे आके भी सिलेक्ट कर सकते हो, है ना? B4 B6 टू B10 वगैरह, राइट? देन प्रेस ओके, तो आपको नए नए ऑप्शन दिखाई देंगे यहाँ पे। तो B4 में क्या है, यहाँ पे देख सकते हो, B4 इज नथिंग बट दिस, राइट? मंथली इनकम है, मंथली इनकम लेट मी सेट इट, मान ले ओके, पुणे का ही है तो जैसा है वैसा ही सेव कर देता हूँ, क्योंकि ये पुणे का है और वैल्यूज है ऑलरेडी इंटर्ड, ये देखिए यहाँ पे वैल्यू सब इंटर किया है, ओके? प्रेस ओके। दूसरा सिनारियो लीजिए, ऐड। अभी नेक्स्ट सिनारियो वर्क फ्रॉम होम के लिए मुझे जॉब मिला है, तो सैलरी इन सांगली, ओके? सॅलरी इन सांगली म्हणजे सांगली मध्ये सॅलरी किती असेल त्याचा एक सिनारियो आहे. So next scenario is I have a work from home, something okay. So my salary here is, instead of 90,000 I am getting only 60,000, okay? And rent only 10,000, because it is very easy, or I can zero, if you are living at your parents home you can make it zero, depends. For example we'll take it as 10. नेक्स्ट इज ग्रोसरी, घर जाता हूँ तो ग्रोसरी का सस्ता है, राइट? सांगली, तो इसलिए आई विल पुट 2,500। उसके बाद क्या है, यहाँ पे देखिए, ओके लेट मी, आपको यहाँ पे समझ नहीं आ रहा है ना क्या है क्या नहीं है? सो व्हाट यू हैव टू डू इज, लेट मी कैंसल दिस वन। तो जो सेल आपको चेंज करना है, ओके, सो सिलेक्ट दो सेल एंड गो टू फॉर्मूलाज। ये वन टाइम एक्टिविटी है, फॉर्मूला में जाके यहाँ पे दिख रहा है क्या, नेम मैनेजर, डू यू सी नेम मैनेजर? तो नेम मैनेजर में ये ऑप्शन है क्रिएट फ्रॉम सिलेक्शन, ये वन टाइम एक्टिविटी होता है, क्रिएट फ्रॉम सिलेक्शन। तो ये क्या करता है, इट चेंजेस द एड्रेस, ये देखिए, ओके? यहाँ पे कौन सा वैल्यू दो, लेफ्ट कॉलम, तो प्रेस और सिलेक्शन,
Okay, overlap ठीक है. So one by one I guess you need to okay. Which overlap is happening? Okay, let me try it here. So I guess उधर कुछ overlap. So same मैंने copy paste किया है यहाँ पे. Okay. So let's do this one then. So here create from selection, left column, press OK. Okay. Just a second. Copy. So what does okay in short? It changes the cell address. यहाँ पे देखिए एड्रेस क्या है, ये सेल का एड्रेस यहाँ पे दिख रहा है आपको, है ना? तो इस एड्रेस को वो चेंज कर देता है. So it changes the address. So what it does is we need to select create from selection and select the left. Okay, some issue is there. This selection isn't valid. Make sure you copy and paste areas don't overlap unless they are the same size and shape. कहीं तो copy paste मैंने किया है, that making a issue. Okay. Okay. So we can do one thing. तो आप क्या कर सकते हो, मान लीजिए here only we can select. तो ये select this complete one by one. Don't select like this. So select the name, monthly income और right side का ये एक row select कर सकते हैं and then create from selection. Create from selection में left column you can select. Press OK. Yes. Right. Then all this, because there was some gap no here, so I guess that is causing some issue. So you can select these two cells, create from selection और left column, मतलब left का information इसमें चाहिए, right? तो इसलिए left का column replace. 4 बार पूछेगा ये. Okay. So now what earlier आपको यहाँ पे देखिए, जैसे यहाँ पे क्लिक करने से यहाँ पे A6 आ रहा है, राइट? मान लीजिए मैंने यहाँ पे क्लिक किया तो व्हाट इट कम्स इज हाउस रेंट, क्योंकि मैंने उसका नाम बदल दिया. दैट इज नथिंग बट अ नेम मैनेजर. सो इससे क्या होगा, सो व्हाट एवर सिनारियो क्रिएट करेंगे हम, दैट यू विल सी नाउ. व्हाट इफ एनालिसिस सिनारियो मैनेजर, सिनारियो सैलरी इन सांगली है, राइट? और ये सेल ऑलरेडी यू कैन सी, सेल मैंने सिलेक्ट किया है. प्रेस ओके. आपको यहाँ पे नाम दिख रहा है क्या अभी? सो दैट इज नथिंग बट चेंजिंग द वैल्यूज, आपको थोड़ा कन्वीनियंट होने के लिए. इट्स नॉट कि इट मेक्स एनी कैलकुलेशन में वो कुछ चेंज करेगा, ऐसा नहीं होगा. दैट इज जस्ट अ विजुअलाइजेशन और टू अंडरस्टैंड बेटर कि सेल का क्या वैल्यूज है. सो नाउ यू कैन क्लियरली सी. अरे सॉरी, अरे just a second. Scenario manager, salary in any place you can put text है सिर्फ. press OK. so 50,000 90,000 की जगह make it 60,000. okay. 25 10,000. groceries 2,500. electricity 500. movies सस्ता है 200, right? और उसके बाद मिसलेनियस, मतलब ऐसे ही इन जनरल ओवरऑल मिसलेनियस आइटम्स. ओके. तो मिसलेनियस कुछ खर्चा ऐसा बाहर कहीं जाएंगे नहीं, तो 1200 रुपए डाल देता हूँ मैं. प्रेस ओके. राइट नाउ यू हैव टू सिनेरियो. ऐड वन मोर. ऐड नाउ सैलरी इन, मेक इट Mumbai. okay. so salary in Mumbai, cells are same, select these only cells, press OK. so monthly income in Mumbai is 1,20,000. suppose आपको उतना का जॉब मिला. हाउस रेंट कैन आई से 35,000. these are just the मतलब रैंडम नंबर्स, मैं रैंडम नंबर टाकतोय डिपेंडिंग ऑन एन एव्हरेज किती खर्च होईल तिथे. ग्रोसरीज मुंबई मध्ये महाग आहे 6,000 रुपये. इलेक्ट्रिसिटी में भी थोडं महाग असेल ना, 2800 करूयात. मूवीज तर खूप जास्त महाग आहे, राईट?
तर 1800 करा. प्लस मुंबई आहे, 4 सोबत असेल फ्रेंड्स हे ते वगैरे, सो ऍड फ्यू मोर देन 2500 करा. एकटं तर नाही जाणार ना मुंबईला गेल्यावरती. आणि मिसलेनियस तर बापरे, पार्टी वगैरे, फ्रायडे वीकेंड, बांद्रा इकडे तिकडे, राईट. मग 6000 करून टाकू. प्रेस ओके. तर आता नेक्स्ट कसं, पुण्यातली सॅलरी माहिती आहे, राईट. आता सॅलरी इन मुंबई सिलेक्ट करा. ओके. आणि इथं शो ऑप्शन आहे, शो वरती क्लिक केलं, सगळे व्हॅल्यूज चेंज होतात. इथे लक्ष द्या, हे व्हॅल्यूज चेंज झाले. मुंबईतली सॅलरी आली, मुंबईतले खर्च सगळे, आणि हे फायनल सेव्हिंग आलं. किती आलं? 67,000. आता घरी जाऊन बघूया किती होते. इथे सिलेक्ट करायचं सांगली, प्रेस ओके. ओके, 45,000 येते सेव्हिंग. पुण्यावरती क्लिक करा आणि शो 54 येते. सो मुंबईमध्ये फुल, हा, सॅलरी जास्त आहे, पार्टी मजा सगळं होऊन जाईल मग, है ना. सो गुड. तो यू कैन गो टू मुंबई देन, आप मुंबई आ सकते हो. राइट. सो क्लियर. तो ऐसे सिनारियो बना सकते हो, डिपेंडिंग आपके कंपनी में कौन सा टेबल, वॉट एवर सिनारियो कंडीशंस आर देयर, सो यू कैन ऐड दोज वैल्यूज देयर. ओके. देन इसके बाद वन मोर इंटरेस्टिंग थिंग इज, यू कैन टेक अ समरी डायरेक्टली. ये देखो यहाँ पे, राइट, सिलेक्ट ऑन समरी. कहाँ पे समरी चाहिए? समरी प्योर टेबल में चाहिए क्या? डायरेक्ट प्योर टेबल में मिलेगा. ठीक है, आई डोंट वांट प्योर टेबल, आई वांट समरी. और रिजल्ट कौन से सेल में चाहिए? लेट मी सिलेक्ट सम इधर. ओके. प्रेस इट विल शीट टाइप कर रहा है वो कैलकुलेट. ओके, हो गया आपको. सो नाउ यू गॉट कंप्लीट रिपोर्ट. देखिए अभी ऊपर के देखिए वैल्यूज. लेट मी जूम. ऊपर है सैलरी इन पुणे, सांगली, मुंबई, उसका सब कुछ कंपैरिजन है. मंथली इनकम कितना है, हाउस रेंट कितना है, ग्रोसरीज कितना है, राइट. मिसलेनियस, सब इंफॉर्मेशन यू हैव, इट इज बिन, मतलब ऑर्गेनाइज करके आपको दिया गया है. ओके. रिजल्ट सेल, वो that cell I should have selected, सेल सेविंग्स का, so that इनपुट यहाँ पे सेविंग्स के आ जाएंगे. लेट्स ट्राई विद द प्योर टेबल जो हमने कल सीखा है, राइट. सो अगेन, व्हाट इफ एनालिसिस, सिनेरियो मैनेजर. लेट्स गो विद द समरी. रिजल्ट सेल, लेट मी सिलेक्ट दिस वन. ओके. and scenario with the pivot table. Okay. So you got a pivot table directly. ये देखिए pivot table है, right. यहाँ पे सब pivot table के related field वैल्यू. तो सैलरी कितना, सैलरी कितना है, सेविंग, सैलरी, फील्ड और वैल्यूज यहाँ पे आ रहे हैं डायरेक्टली. सो दिस इज नथिंग बट अ pivot डेटा, राइट. So likewise you can build a scenarios, और यहाँ पे डायरेक्ट समरी निकाल के you can present कि this is what it is. आपने दिवाली सेल किया, बिग बिलियन किया, न्यू ईयर सेल किया, तो सेल में इतना खर्चा होगा और इतना सेविंग बचेगा, इतना प्रॉफिट होगा. So accordingly you can define a strategies कि 20% देना है, 25 देना है, 30 देना है, right. So that is the scenario manager case. तर कोणी ऐकून दाखवेल का क्विकली काही मला? विल एनीबडी प्रेजेंट एंड शो मी सिनेरियो मैनेजर कैसे बनाते हैं, क्या है? बाय द वे समझ में आ रहा है सबको? करते ना सगळ्यांना ऑनलाइन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. What about Sudarshan, Pawan, Hemant, Yes, Alisha? sir. Okay. Hemant, what about you? ओके, आज पण तुम्ही याच्यात आहे का? म्यूट वरती आहे का? नाही सर, त्यात तसं काही नाही. ओके ओके. तुम्ही मौन वगैरे करता का एक दिवस? जसं उपवास करता नाही सर. तसं? नाही सर. अलिशा,
व्हाट अबाउट यू? ओके भाई, आपको पता चला एप्लीकेशन क्या है, फीचर्स क्या है, कैसे सिलेक्ट कर रहे हैं, कहाँ यूज करना है, क्या है, इंडस्ट्री में कैसे यूज कर सकते हो बेस्ड ऑन योर रिक्वायरमेंट, राइट? क्लियर? सो अभी थोड़ा आगे चलते हैं. सो नेक्स्ट टॉपिक कम्स एज इन डेटा एनालिसिस. सॉरी, नो, वन क्वेश्चन इज लेफ्ट. नो, व्हाट इफ एनालिसिस में डेटा टेबल है ना. सो व्हाट will come to a data table section. So data table, तो सिनारियो मैनेजर जो है, व्हाट इफ, तो थीम सेम है इसका. थीम क्या है? एक कंडीशन है और वो में आउटपुट निकालना है. मतलब वो मल्टीपल कंडीशन है, उसके अकॉर्डिंगली रिजल्ट में क्या चेंज होगा, ये थीम है हमारा. गोल सिक में भी आपने वही किया, सिनारियो में वही किया. मतलब कंडीशंस दिए गए, उसके वैल्यू चेंज करो और उसका आउटपुट क्या कैसा इम्पैक्ट होगा, दैट वी आर फाइंडिंग. तो सिमिलरली डेटा टेबल भी वही है, जहां पे आपको एक फॉर्मूला दिया गया है, फॉर्मूला में से एक टर्म चेंज हो रहा है कंटिन्यूअसली, तो उसका आउटपुट पे कैसा इफेक्ट हो रहा है, यही निकालना है. सो दैट इज नथिंग बट अ डेटा टेबल. ओके. सो जो भी ये सिनारियो हमने और कंडीशन जहां पे लगाएंगे, दैट विल टेक इट. जैसे हमने फर्स्ट वी टुक एग्जांपल ऑफ बैंक रिलेटेड डेटा था कुछ, राइट? बीच में फिर फाइनेंस, पर्सनल फाइनेंस रिलेटेड है. अभी जो है ये लोन कैसे कैलकुलेट होता है और आपके ईएमआई वगैरह कैसे चलते हैं, जो एड वगैरह देखते हो, राइट? आप फोन ईएमआई पे फोन ले लो, ये ले लो, तो उसका कैलकुलेशन कैसे होता है, रियल विल सी टुडे. ओके. सो किसी को पता है, किसी ने लिया ईएमआई पे फोन वगैरह? एनीवन? ओके, लैपटॉप लिया ईएमआई. क्या है इंटरेस्ट रेट वगैरह, क्या था, कुछ आइडिया? और नो कॉस्ट ईएमआई था, मतलब आपने कुछ पे नहीं किया उस ईएमआई के अगेंस्ट. ओके. So forecast sheet we'll see. Hemant will cover it in next few lectures. But data table जो है हम वही देखेंगे. Forecast sheet is nothing but you are there is a few, suppose you have a sales, so you need to find out कि आगे क्या होगा. मतलब certain conditions are given and then what will be the output of that condition. You are forecasting values. तुम्हाला फोरकास्ट वगैरे डेटा सायन्स सम थोडं बॅकग्राऊंड आहे का, की जिथं और आरबीआय फोरकास्ट करते की पुढच्या 3 महिन्यात इंटरेस्ट रेट एवढा असेल और महागाई एवढ्याने वाढेल, त्यामुळे आम्ही आताच इंटरेस्ट रेट वाढवतो. महागाई सध्या 4% वरती आहे, ते पुढच्या वर्षी 5% होईल. किंवा इंडियाज इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी विल grow by 10%, 7%, 8% next year. This is nothing but forecast. तर याच्याच रिलेटेड इन्फॉर्मेशन ते फोरकास्ट शीट मध्ये तुम्ही काढू शकता, राइट? सो दॅट विल कव्हर. बट come to the data table. So data table is nothing but again what if analysis part है. So EMI related information पे we were using the so suppose आपने लोन लिया है, लोन इज नथिंग बट ईएमआई. जो 1 लाख रुपए का जो आपने लॅपटॉप लिया आहे, समजा त्याची व्हॅल्यू 1 लाख रुपये. ओके. 1 लाखचा तुम्ही लॅपटॉप घेतलाय आणि इंटरेस्ट रेट पर इयर आहे. पर इयर किती? 8% आहे व्याज दर. ओके. माहित आहे ना व्याज काय असतंय? सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, होप एव्हरीवन नोज. तर पर इयर आहे हा. तर पण ईएमआय किंवा लोन जेव्हा तुम्ही पे करता, ते पर इयर पे करता की पर मंथ पे करता? दर महिन्याला पे करायचं आहे ना. इझी मंथली इन्स्टॉलमेंट इज नथिंग बट ईएमआय, द फुल फॉर्म. तर इंटरेस्ट रेट पण मंथली पाहिजे मग, राइट? सो विल फाइंड आउट अ मंथली इंटरेस्ट रेट. कैसे फाइंड आउट करना है? डिवाइडेड बाय 12. जो साल का रहेगा डिवाइड बाय 12, दैट इज नथिंग बट अ मंथली. बाय द वे सिंपल इंटरेस्ट का कैलकुलेशन है. इन रियलिटी दे यूज कंपाउंड इंटरेस्ट. जो भी होम लोन वगैरह लो, whatever you loan you will take, home loan, vehicle loan, तो that will be a compounded. तो उसका थोड़ा कैलकुलेशन अलग रहता है. मतलब it will have a different effect. मतलब डायरेक्टली सिंपल एक वैल्यू में नंबर नहीं आएंगे, उसके फ्लक्चुएट होते रहेंगे वैल्यूज. एंड टर्म मान लीजिए आपने 5 साल के लिए लोन लिया है. ओके.
आप सपोज 5 एक्झाम्पल आहे, दिस इज जस्ट एन एक्झाम्पल की 5 वर्षाचं लोन आहे, पण ईएमआय तुम्हाला मंथली द्यायचा आहे, तर मंथली टर्म काढा, म्हणजे किती महिन्याचा लोन आहे हे काढा, कारण मंथली आहेत ना सगळे कॅल्क्युलेशन. तर मंथली कसं काढायचं, 5 वर्ष गुणिले 12, दॅट इज नथिंग बट अ नंबर ऑफ मंथ्स, तर 60 मंथ्स. ओके, so now there is formula, there is one more function called PMT. तर मॅथमॅटिकल फंक्शन आहे, जस्ट अ सेकंड. फॉर्म्युलाज मध्ये फायनान्शियल्स मध्ये इथे हे बघा फायनान्शियल और नथिंग बट इन्सर्ट फंक्शन मध्ये पण तुम्ही बघू शकता, क्लिक करा. सो देर इज अ फंक्शन कॉल्ड पीएमटी. तर पीएमटी काय करते इथे आहे बघा, पीएमटी काय करते, कॅल्क्युलेट द पेमेंट फॉर अ लोन. जस्ट अ सेकंड. So it's inbuilt function, you don't have to do all the mathematical calculation. अरे ओके, द पॉपअप निघून जाते, बट जस्ट अ सेकंड, लुक ॲट द व्हॅल्यूज. काय करते, कॅल्क्युलेट द पेमेंट ऑफ लोन, राईट. I cannot zoom it unfortunately. Calculate the payment for a loan based on a constant payment. म्हणजे कॉन्स्टंट पेमेंट साठी. ओके, बाकी रिकरिंग पेमेंट साठी पण फॉर्म्युलेज आहेत, बट इट नीड्स फ्यू मोर डिटेल्स वगैरे है ना. तर आपण ते फंक्शन वापरणार आहे कारण आपण लोन घेतलंय. सो हाऊ टू यूज दॅट फंक्शन, सिलेक्ट द सेल, गो टू फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन, सर्च करा PMT. Okay, so I'll select the cell here. Okay, formulas, insert function, इथे PMT सर्च करा. Okay, press enter. So now you have to select here. This is nothing but a rate calculation. Rate is interest rate. N is number of month, किती month घेतले. PV is present value. Present value म्हणजे काय लोन घेतले, आज लोन घेतलं ना तुम्ही 1 लाखाचं, तर दॅट बिकम्स अ प्रेझेंट व्हॅल्यू, राईट. एफ इज फ्युचर व्हॅल्यू, फ्युचर मध्ये त्याचं किती व्हॅल्यू असेल. करंटली इट इज नॉट रिक्वायर्ड. अँड टाइप ऑफ लोन वगैरे बाकीचे आहेत. सो रेट इज, I have selected rate 0.67, right? So I selected the rate. N is 60. Present value is nothing but 1 lakh रुपये, right? I selected all those information. I got a number. So this is nothing but दर महिन्याला मला 2027 रुपये पे करायचे. असे 5 वर्ष जर पे करेन तर माझं लोन म्हणजे 1 लाखाचं लोन नील होऊन जाईल. क्लियर? बाय द वे, किसी को कुछ क्वेश्चन है उसके ऊपर? ओके, ऑनलाइन किसी को क्वेश्चन है इसके ऊपर? नाही सर. Okay, what about others? Right, you understood everything. Clear? Okay, ठीक है, फिर बताइए माइनस में क्यों आ रहा है. ओके, ऑनलाइन आपको तो लोन पे करना था, सिंपल कैलकुलेशन है, यू सिलेक्टेड एनपीआर, सो व्हाई द वैल्यू इज इन माइनस देन? So now the amount is 1 lakh. After 5 years, we basic amount and the amount we are paying after 5 years may add the total amount of the मतलब amount add हो जाएगी ना, total लोन में से ज्यादा amount add हो जाएगी. 1 लाख का लोन लिया तो हम लोग पूरा 1,20,000 बना. ओके, ये हो सकता है, इस वजह से माइनस आया है. ओके, ठीक है, या मे बी पॉसिबल, बट इट इज कम एज फॉर 2,000 रुपीज ओनली. हाँ, monthly payment, and read the title as well. But your logic is half correct, but half you need to figure it out quickly online. Right. 1 लाख में से उतने अमाउंट माइनस हो जाएगी. Okay. म्हणजे पर मंथ तेवढे अमाउंट माइनस आहे. You are right. तुम्हाला 1 लाख आलेत म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मध्ये काय ट्रान्झॅक्शन होते, प्लस 1 लाख होते ना, आणि ईएमआय पे करताय म्हणजे काय होते, मायनस होते, राईट. सो दॅट इज नथिंग बट दॅट मायनस. मायनस सिग्निफाईज इट इज क्रेडिट आणि प्लस सिग्निफाईज डेबिट. आणि फायनान्शियल फॉर्म्युला आहे ना, अकाउंटिंग मधला फॉर्म्युला आहे, तर इट इन्शुअर्स की बाकीचे सगळे रिलेव्हंट आहेत नंबर्स.
क्लिअर? म्हणजे तुम्हाला महिन्यातनं पे करायचे आहेत म्हणून ते मायनस मध्ये, आणि 1 लाख आलेत तुमच्याकडे म्हणून ते पॉझिटिव्ह मध्ये 1 लाख. ओके, सिंपल लॉजिक. ऑनलाइन ऑनलाइन क्लियर हो गया? माइनस में क्यों आ रहा है वैल्यू वो? यस सर. आपको लोन पे करना है Yes. और आपने पे नहीं किया और भाग गए तो हाँ? तो माइनस में आएगा क्या जीरो कर दो डायरेक्ट में? और रेट भी दिखाए देखो, इट इज रिस्की दैट, क्योंकि लोन लेना इज ऑलवेज रिस्की. ओके, दैट्स व्हाई इट इज. सो नाउ व्हाट इफ, मान लीजिए आपने बोला सर 2000 बहुत ज्यादा होता है, मेरा इनकम कम है, मुझे 1500 में करके दो लोन. आपको कोई फोन आता है तो आप ऐसे ही बोलते हो ना, मतलब मान लीजिए आपका बजट उतना है नहीं 2000 का, मैं आई कैन अफोर्ड ओनली 1500 रुपए. तो वो क्या करता है, ठीक है सर, वो बोल एक काम करते फिर 5 साल का लोन 6 साल कर दो, है ना, ज्यादा पे करो, फिर एक एक्सटेंड करो. बट ये नंबर आया कैसे उसको कि 2500 के लिए 6 साल, आप 1000 रुपए भरोगे तो 8 साल 9 साल लगेंगे, तो ये नंबर आता कैसे? आप क्या यहाँ पे चेंज करूँ क्या मैं? 5 की जगह 6 डालो, फिर 7 डाल के देखो, फिर 8 डाल के देखो, अरे कितना हो रहा है, कितना चाहिए आपको? 1500 रुपए. रुको 6 कर दो, कितना होता है? अरे 1700 होता है, नहीं होता. और 8 कर दो क्या? एंटर करो, अरे ये कम हो रहा है, रुको रुको 7 कर देता हूँ, अरे ये भी 50 रुपए ज्यादा ही है, 7.2 करो क्या? तो ये ऐसे करते बैठोगे क्या आप? विल इट मेक सेंस? नो, राइट? So what you have to do is, this is nothing but application of what if. What if I need to pay 1500 loan, तो क्या उसका सिनारियो बनाइए फिर, nothing but a scenario. So what I will do is, मैं क्या करता हूँ, let me this one. Okay, so एक टेबल बना के लेता हूँ डायरेक्टली, जो जो वैल्यूज मुझे इंसर्ट करना है. मान लीजिए 60 जो है मंथ के, राइट? तो इसको मुझे चेंज करना है. ये मंथ हो गया 65, ये हो गया 70, 75, रैंडमली मैंने नंबर लिए हैं, यू कैन पुट इट एज 87 एज वेल. ओके, तो 60, 65, 70, 80, 87, 90 आपको जो सीक्वेंस में चाहिए यू कैन एक्सटेंड, ऐसा नहीं कि लिमिटेशन है कुछ. ओके, और फिर आपको और एक कॉलम जो है उसके नेक्स्ट कॉलम में क्या करना है, पहले तो फॉर सिंपलिसिटी क्रिएट मतलब ये नंबर लिखने के बाद उसके ऊपर एक ब्लैंक छोड़ना है, एंड देन सिलेक्ट उसके साइड के सेल सिलेक्ट करके पुट इट अ बॉर्डर, जस्ट आपको दिखाने के लिए, ऐसा इट डजंट हैव एनी वैल्यू हियर. तो ये बनाने के बाद इसके ऊपर का जो सेल है, इसके ऊपर फर्स्ट वैल्यू के क्रॉस में जो सेल है, यहाँ पे यू नीड टू इंसर्ट दिस फॉर्मूला, जो पीएमटी का आपका जो फॉर्मूला है वो इंसर्ट कर सकते हो, तो नहीं तो डायरेक्टली ये वैल्यू इज इक्वल टू कर दो, इज इक्वल टू B7, इंटर, वहां पे वो फॉर्मूला आ जाएगा. ओके, डायरेक्टली. देन अभी एक तो ये टेबल क्लियर हो गया, मतलब यहाँ पे मंथ्स है, यहाँ पे वैल्यूज है, मे बी यू कैन. ओके, तो सिलेक्ट दिस एंटायर टेबल, मतलब फॉर्मूला के नीचे ब्लैंक, इधर मंथ, और ये सब सिलेक्ट करो. गो टू डेटा, what if analysis, data table. Now you can tell me क्या है, रो इनपुट और कॉलम इनपुट. अभी मेरे वैल्यूज कैसे भरना है मुझे? कॉलम में भरना है. कॉलम. दिस इज नथिंग बट वी लुकअप, कॉलम. ऐसे होता था. तो व्हाट आई विल चूज इज कॉलम इनपुट सेल. इधर कॉलम इनपुट सेल दिख रहा है क्या? तो आई विल चूज सिलेक्ट इसमें, और इसमें क्या चाहिए मुझे? मंथ, राइट? ये मंथ है ना, तो ये फॉर्मूला का जो मंथ है मैं वो सिलेक्ट करूंगा यहाँ पे. ये देखिए, आई सिलेक्ट दिस, 60 से ही फॉर्मूला बनाया था ना, तो मैंने वही इनपुट सेल में डाल दिया यहाँ पे. ओके, तो आपको डायरेक्टली सिनारियो मिल गया. भाई बता अभी लोन कितने का चाहिए? 15,1800 हो गया, 87 का हो जाएगा तेरा. और इसको ग्रैन्युलर करो, 87.5, 88.5, आपको जितना ब्रेक चाहिए उतना करो, डायरेक्टली फॉर्मूला अप्लाई हो जाएगा. सो यू डोंट इवन हैव टू चेक एनीथिंग. क्लियर? तो सेम नाउ सपोज मैंने दूसरा कंडीशन है, आई हैव मंथ्स लाइक दिस. भाई 5 साल कौन भरेगा, मेरा जॉब लग गया, आई विल डू इट इन फास्टर, मतलब लोन फास्ट पे करूंगा. आप बताओ सिर्फ अमाउंट पूरा पे करो क्या?
इतना भी नहीं सैलरी लगा, खाने के लिए रखो कुछ तो। नहीं तो मेरा सैलरी लगा तो बता अभी कितना देना है तेरे को। राइट, सो मान लीजिए अभी मैंने 24 मंथ से शुरू हो गया, 24 मंथ्स मतलब 2 साल, 2 साल, 3 साल, 40 मंथ, 44, राइट, ऐसा मैंने एक टेबल बनाया और इधर डायरेक्ट फॉर्मूला सेम इज इक्वल टू बी टेन कर दिया। ओके, देन सिलेक्ट दिस एंटायर कॉलम, मतलब एंटायर टेबल। अभी बताइए आगे क्या करूं। ओके, डेटा क्या बताइए क्विकली In मुझे। data tab, go to what if analysis. ओके, गो इन डेटा टैब, this is tab, data tab में go to what if analysis, right? So select the what if analysis. Okay, next. Data table. Select data table. Okay, select data table. Okay, then next you got a new We, window, wa- row we input want to cell, insert column this. input cell. So what should Here I we want select? Look here, what column. should I select? Column into Column, cell. right? We want to So insert select the column selected. Next, what should I do now? Which value I need to change? मतलब कौन सा वैल्यू चेंज करने से मुझे फॉर्मूला में चेंज करना है, राइट? तो वो वैल्यू सिलेक्ट करो ना। फॉर्मूला में आपने क्या है, 60 को 24 करना है, तो वो वैल्यू सिलेक्ट करो। ये फॉर्मूला मेरा 60 का है, यहाँ पे देखिए, इसको मुझे 24 करना है, राइट? सो दिस वैल्यू आई नीड टू मेक इट 24, म्हणजे हे 24 करायचं आहे ना, तर तुम्ही त्याला सिलेक्ट करा, मग प्रेस ओके, बघा व्हॅल्यू झाल्या, राईट? तेव्हा 2 वर्षात पे करतो म्हणलं 5,000 रुपये द्या म्हणतात ते पर महिना, 3 वर्ष 3,200, 2,2856, जे काय नंबर असतील ते, है ना? जसं जसं टेन्युअर कमी होते तसं तसं ईएमआय वाढतंय, जसं जसं टेन्युअर वाढते तसं तसं ईएमआय कमी होतोय, राईट? बाय द वे याच्यावरती अजून गव्हर्नमेंटचे टॅक्सेस नाही लागले, ईएमआय वरती 18% जीएसटी असते, त्या जीएसटी वर अजून एक जीएसटी असते. सो दोज हु हॅज, कोणी ईएमआय घेतला असेल आणि बघितला असेल तर त्यांना कळेल काय आहे ते, बट ठीक आहे, इट विल बी टू डिटेल, कारण सर्व्हिसेस ऑफर करते ना बँक, बँक लोन देते म्हणून जीएसटी भरायचं. ओके, लोनच्या अगेन्स्ट एक जीएसटी प्लस तुम्हाला ही फॅसिलिटी देते बाबा तुम्ही महिना महिना भरा म्हणून एक जीएसटी, जे की त्या जीएसटी वरती जीएसटी असते, म्हणजे याचा 18% निघेल. ओके, इज इक्वल टू याचा 18%, 18% कसं काढायचं क्विकली, 0.18, राईट, इंटर, आणि याचा परत 18% निघतो तेव्हा, आणि टोटल ईएमआय एवढं होतं कंबाईन. ओके, ठीक आहे, याचं समेशन तुम्हाला इथे दिसेल 5,800 ला पडते ते टोटल. हे सगळे आउट ऑफ लोन कॅल्क्युलेशन आहे, तर हे कशातच कॅल्क्युलेट होत नाही. दिस इज टॅक्सेस, गव्हर्नमेंट को देना है, बैंक ते लोन मध्ये नाही कन्सिडर करत. सो क्लिअर नाउ. पण असं जनरली असं नाही होत की फक्त टेन्युअर चेंज झालाय. आरबीआय जेव्हा इंटरेस्ट रेट वगैरे चेंज करते, महागाई वाढते, इंटरेस्ट रेट चेंज होतात, हाऊसिंग लोन वगैरे, एनीबडी फ्रॉम फायनान्स बॅकग्राऊंड और इंटरेस्ट काही आहे, कोणाला माहिती आहे आरबीआय काय असते, फायनान्स काय आहे, इंटरेस्ट रेट काय असते, महागाई काय असते? एनीवन? नो? ओके, काही गरज नाही म्हणा, पैसे देत असल्यावर कशाला महागाई बघायची, है ना? राईट, बट अवेअर ऑफ द फायनान्स काय होतंय काय नाही, अँड दिस थिंग्स आर गोइंग टू इम्पॅक्ट युअर लाईफ. जे आरबीआयचे इंटरेस्ट रेट होतात, मॉनिटरी पॉलिसी एक असते आरबीआयचं, दर 3 महिन्यात एक मीटिंग होते, त्या मीटिंग मध्ये डिसाइड करतात की एवढा इंटरेस्ट रेट ठेवायचा, ठेवला की सगळ्या बँकेना ते फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. जर त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवला तर इथला 8% जो आहे तो 9% होतो, आणि सगळे लोन फ्लोटिंग असतात. तुम्हाला कोणीच नाही सांगणार की 8% लोन आहे म्हणजे आजचा 8 म्हणजे लाईफ टाइम 8 नाही राहते. जसं ते इंटरेस्ट रेट वाढतं तसं ते रेट वाढवतात.
जसं इंटरेस्ट रेट कमी होतं तसं ते कमी पण करतात. ओके, त्याला फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणतात आणि हे सगळं आरबीआय वरती डिपेंड असतं. आणि आरबीआय कशाला चेंज करतं? कारण महागाई आहे. वस्तू महाग होत राहिल्या तर आरबीआय इंटरेस्ट रेट कमी करते, म्हणजे लोक लोन घेऊन लॅपटॉप खरेदी करायला पाहिजे. कळलं ना? खरेदी बंद नाही व्हायला पाहिजे, राईट? आणि लोक 2-2 लॅपटॉप घ्यायला लागले, आरबीआय म्हणते थांबा पैसे काढून देऊ सगळ्यांचे, इंटरेस्ट रेट वाढवा. 5,000 EMI भरत होतास ना तू, 7,000 भर, राईट? असंच दिस इज नथिंग बट अ कन्झ्युमर सायकल म्हणतो त्याला. सो ते मॅनेज इन्फ्लेशन वगैरे, सप्लाय अँड डिमांड मॅनेज करतात ते, राईट? तुमचा जो एक्झिस्टिंग लोन आहे, तुम्ही आज 5,000 भरताय तर पुढच्या वर्षी 7,000 पण होऊ शकतं. तसं अमेरिकेत झालं होतं, आता सध्या सुरू आहे 2% व्याज दर होता आणि आता सध्या 12% झालाय. त्या लोकांनी 2-2 हजार रुपये भरायचे महिन्याला, तर आता 12,000 रुपये भरतायत. कॅन यू इमॅजिन, जर 2,000 रुपयाची सवय लागली असेल आणि 12,000 रुपये भरायला लागले तर? त्यामुळे तिकडेचे लोक, म्हणजे कंपन्या सगळ्या हे करतात. दिस इज नथिंग बट अफेक्ट्स कंपनी ऑल्सो, कारण कंपन्या पण लोन घेऊन बिझनेस करतात, राईट? कंपन्यांना जर इंटरेस्ट द्यायचं असेल जास्त, तर ते काय करणार? सॅलरी काढून टाकणार लोकांना, तिथून पैसे वाचवणार. त्यामुळे जॉब लॉस, जॉब कट सगळं होतंय. जसं जसं महागाई वाढते तसं सगळं वाढत जाते, सगळे जॉब लॉस होतात. म्हणजे तुम्हाला 12,000 द्यायचे आहेत प्लस तुमचा जॉब लॉस होणार आहे. कळलं केवढा मोठा रिस्क आहे? त्यामुळे नेव्हर एव्हर टेक लोन. फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे खूप इम्पॉर्टंट असते आणि त्यामुळे माहित असणं गरजेचं आहे. सो थोडं असू द्या लक्षात, दिस अफेक्ट युअर लाईफ, राईट? सो टॅक्स बद्दल, गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स बद्दल अँड इंटरेस्ट बद्दल, बँकिंग सिस्टीम बद्दल यू शुड नो, यू शुड अवेअर. असं नाही की काय करा, पीएमटी फंक्शन वगैरे वापरा, बट यू शुड नो की काय इम्पॅक्ट झाल्याने काय होतंय. सो चलो नेक्स्ट. सपोज तुमचा इंटरेस्ट रेट वाढला, सो व्हॉट आय विल डू इज, विल टेक एक्झाम्पल, हॉरिझॉन्टलचा एक एक्झाम्पल. सेम फंक्शन वर्क्स इन वर्टिकल ऑल्सो, बट विल टेक अ हॉरिझॉन्टलचा एक एक्झाम्पल घेऊया. ओके, समजा तुमचं इथं जे व्याज दर होतं 0.067 पर मंथ, ते 1% आहे. ओके, मग त्याचं 1.5% झालं, मग 2%, 2.5%, 3%. 3% पर मंथ आहे आणि पर इयर किती झालं? 36% व्याज दर. 38. माहिती काय व्याज रेट सुरू आहे? होम लोन, बाईक लोन, एनी लोन, व्हॉट इज इंटरेस्ट रेट? ऍड वगैरे बघता ना? क्रेडिट कार्ड होल्डर, एनीवन? 8 to 12%. हा, येस हेमंत. 8 to 12%. ओके, 8 to 12% डिस्काउंट Interest rate. ऑफ Housing loan and car loan. पुट इट इन अ सेंटेन्स अँड टेल मी, नो क्लिअर. म्हणजे मी कसं विचारायचं का? हा तर ओके हेमंत, तुम्ही पूर्ण एक सेंटेन्स क्रिएट करा आणि मग सांगा व्यवस्थित, आहे ना? मी विचारलंय एनीवन नोज व्हॉट इज द इंटरेस्ट रेट, तर सांगा याचा आन्सर. अदर, विशाल, पवन, बाकीचे पण सांगू शकता. अलिशा, हाऊसिंग लोन अँड कार लोन. ओके, हाऊसिंग लोन अँड कार लोन, गुड, व्हेरी गुड. मॅक्स 18%, 8 to 12%, मॅक्स 18%. ओके, गुड गुड. बाय द वे, सेंटेन्स क्रिएट करून सांगायचं होतं तुम्हाला, रॅन्डमली नंबर्स फेकले तर इट डझंट मेक एनी सेन्स, नो? ठीक आहे. सो बाय द वे, इज 36% पॉसिबल आहे का? कोणी देते का 36% वरती लोन? और कोणी घेतंय का 36% वरती लोन? व्हेरी मच. बाय द वे, क्रेडिट कार्ड वरती 36% ते 45% लोन असतं. क्रेडिट कार्ड जे तुम्ही वापरता, एका महिन्याचा फक्त चुकवा, एक महिना भरू नका. पुढच्या महिन्यात डायरेक्ट डबल, 50%. म्हणजे 10 रुपयाचं पेंडिंग होतं, 100 रुपये पेंडिंग झालं, पुढच्या महिन्यात 150 रुपये, अजून एक महिन्यात 300 रुपये आणि 6 महिन्यात 1000 रुपये. कॅन यू इमॅजिन?
36% व्याज दर, त्या स्पीडने तुम्ही पैसे कमवत पण नाही, एवढ्या स्पीडने ते लोन इंटरेस्ट लावतात. त्यामुळे तुम्हाला त्याला फ्रीमध्ये वापरायला पण देतात ना, त्यामुळे डिस्काउंट. क्रेडिट कार्ड वापरा 10% डिस्काउंट. ते फक्त तुम्हाला एकदा पकडायचं बघतात बस. तुम्ही केवढं डिस्काउंट वापरता, यू नीड टू मिस. एकदा मिस झालं तर सगळं निघतं त्यांचं, पुढचं मागचं 10 वर्षाचं सगळं निघून जातो. क्लिअर? सो बी अवेअर की क्रेडिट कार्डच्या भानगडीत पडू नका, अनलेस अँड अंटिल यू आर रिस्पॉन्सिबल. तुम्ही काय आहे ते काय नाही माहित नाही हातात, what tool you have you should be careful. Okay, चला आता सेम लॉजिक. I have used formula here is equal to b आणि हा टेबल आहे. So what I will do is I will create a data table. Data, what if analysis, data table. Now what should I select? ओके, ऑनलाईन दिसतंय का सगळ्यांना? हो सर. ऑनलाईन हो सर. हो दिसतंय. डिस्कनेक्ट झाले का काय? ओके, दिसतंय राईट. गुड. जस्ट अ सेकंड, थोडा इश्यू येतोय नेटवर्कचा. ओके, दिसत नाही आहे बट ठीक आहे. सो लेट अस सी की काय करता येईल आपल्याला. शेवटचे 10 मिनिट 5 मिनिट. ओके, जसं आपण बघितलं जे कॉलम मध्ये शिकवलं राईट, तसंच रो मध्ये यू कॅन सिलेक्ट हिअर द नंबर्स. सेकंड आहे इकडे. क्लिअर? जसं आपण मगाशी, मग इथं रो मध्ये तुम्ही बघू शकता. सो आय सिलेक्ट रो मध्ये काय सिलेक्ट करू आता. सो आय हॅव अ इंटरेस्ट रेट, त्यामुळे 0.67 मी सिलेक्ट करणार इंटरेस्ट. सो प्रेस ओके. तुम्हाला डायरेक्ट रो मध्ये व्हॅल्यूज मिळतात. म्हणजे इंटरेस्ट रेट, जसं इंटरेस्ट रेट तसं होईल तसं चेंजेस झाले. तेव्हा जसं इंटरेस्ट रेट वाढत चाललंय, अमाऊंट सेम आहे तुमची. लोन 1 लाखाचं आहे पण तुम्ही 3,000 EMI भरताय, कधी 2,000 भरताय, राईट? दिस इज द इम्पॅक्ट. जशी जशी महागाई वाढते तसं तसं इंटरेस्ट रेट वाढवते गव्हर्नमेंट. त्यामुळे मग इंटरेस्ट सेम अमाऊंट ऑफ लोन यू आर पेइंग विथ मोर मनी, राईट? याच्यामुळे मग गव्हर्नमेंट काय करते की पैसे काढून घेते तुमच्याकडनं, कारण महागाई एकदम स्वस्त, सगळं स्वस्त झालं, लोक खूप पैसे उडवायला लागले. तर मग गव्हर्नमेंट काय करत नाही, फक्त इंटरेस्ट रेट वाढवते. 1 लाखाला मग 2,000 रुपये द्या, आधी 1,000 द्यायचे तर 2,000. आपोआप मग कमी होतं लोकांचं खरेदी करायचं, राईट? आणि हे फक्त 1 लाखाचं आहे. बाय द वे, पुण्यात फ्लॅट किती रेट सुरू आहे माहिती आहे ना? 3 BHK 1.2 CR फॉर 30 इयर्स. तर इमॅजिन करा की केवढा इम्पॅक्ट होईल त्याचा. इथं जे हजारात चेंज होते तिथं लाखात चेंज होईल डायरेक्ट इंटरेस्ट रेट वाढवला तर. कळलं? आता जसं आपण हे केलं, इंटरेस्ट रेट एका साइडने आणि एका साइडला टर्म बघितल्या, तर सेम थोड्या डिटेल मध्ये तुम्ही करू शकता. इथे टर्म टाका, राईट? हॉरिझॉन्टल मध्ये इथे फॉर्म्युला आहे माझा तो, आणि वरचं काय इंटरेस्ट रेट या साइडला जे आहेत ते. ओके, तर सेम तुम्ही मग हा टेबल तयार होईल तुमच्याकडे. इथे फॉर्म्युला, इकडे इंटरेस्ट रेट आणि इकडे एंड. मग लेट मी डिलीट दिस फॉर टाइम बिंग. ओके, मग पूर्ण टेबल सिलेक्ट करा. बाय द वे, म्हणून तुम्हाला बॉर्डर टाकून घ्या, म्हणजे सिलेक्ट करताना सोपं होऊन जाईल ते, है ना? हा टेबल सिलेक्ट करा. अगेन डेटा, डेटा टॅब मध्ये व्हॉट इफ अनालिसिस, डेटा टेबल. नाव यू टेल मी आता कुठे काय सिलेक्ट करू. रो मध्ये काय आहेत बघा, इंटरेस्ट रेट आहेत, राईट?
मग रो मध्ये इंटरेस्ट रेट सिलेक्ट करा वर जाऊन. सो रो मध्ये इंटरेस्ट रेट, कॉलम मध्ये n 60. प्रेस ओके. सो जावा खाली, हे बघा झालं. आता तुम्ही सगळे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. आता बजेट सांगा फक्त किती पे करणार आहे बाबा तुम्ही. चला 2000 देणार आहे. 1% व्याज दरावर 65% ने होईल. 65 महिने 1% वरती होईल. जर व्याज दर 2 झाला तर तुला 2700 द्यायला लागेल, राईट. मग किती आहे? नाही मग सर माझं बजेट 2400, आता सध्या व्याज दर आहे 2% आणि माझं बजेट आहे 2400, तर किती? 85 महिन्याचं घ्या मग, राईट. हे सगळं त्यांच्याकडे पूर्ण चार्ट रेडी असतो. तुम्ही फक्त आकडा सांगा, ते सांगतात बरोबर हा एवढं. तुम्हाला 1500 परवडतं, ठीक आहे 3 वर्ष करा. मग 1000 परवडते 5000, 5 वर्ष करा मग, राईट. हे सगळे हे कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली तुम्हाला मिळतंय, पण लोन जेव्हा घेताना एक शीट वर हेच प्रिंट करून देतात पूर्ण एक्झॅक्ट व्हॅल्यू. याच्यावरती मग टॅक्सेस बिक्सेस जे असतील ते सेपरेट. आणि बाय द हे फक्त कंपाऊंड सिम्पल इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये परत एक्सपोनेन्शियली वाढतात. जसं इथं बघा ना, 2000चं फक्त किती झालंय? 2000चं 3500 झालंय. ओके, तिथं 2000चं डायरेक्ट 5000 6000 असं होतं एक्सपोनेन्शियल. ओके, तर हे पण एक्सपोनेन्शियल वाढतंय. जसं इथे 2000चं 1600 झालंय फक्त टेन्युअर वाढताना, मग ते खूप ड्रॉप पण होतं तसं. सो दिस इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ डेटा टेबल. क्लिअर? हे प्रॅक्टिस करा, कारण आपण टेक्निकल कडे जातोय. दिस इज नॉट अन रेग्युलर एक्सेल. हे सगळे थोडे टेक्निकल आहेत. दिस इज व्हॉट यू नीड टू यूज टाइम जसं जसं येईल तुम्हाला ऑनलाईन. सो प्रॅक्टिस, जे डेटा दिलाय त्याच्यावरती प्रॅक्टिस करा, व्हॅल्यूज ज्या दिलेत त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. क्लिअर? चलो फिर उद्या आपलं 5 वाजता क्लास असेल, 5:15 ला. और 5 वाजता चालेल का तुम्हाला? हो सर. ओके, तर उद्या मग 5 वाजता भेटू, कारण 6:15 वाजेपर्यंत दुसरा क्लास आहे. सो विल कनेक्ट अर्ली. थोडे टॉपिक क्विकली कव्हर करायला लागेल आपल्याला. मग तुमचा उद्या 5 वाजता असेल, है ना? ऑनलाईन क्लिअर इन्स्ट्रक्शन. बाय द वे, जे जे नवीन होते त्यांना कळलं ना लेक्चर मध्ये काय काय झालं काय नाही? क्लिअर?